नरहरी सोनार नगर कांद्री कन्हान येथील रहिवासी महेंद्र बर्वे यांची कोणीतरी अज्ञात आरोपींनी रात्रीला पानतावणे कॉलेज जवळील हर्डे लेआउटच्या जागेतील रस्त्यावर रात्री चाकूने वार करून व दगडाने ठेचून निर्दयी हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। नवीन वर्षात 2 हत्या झाल्याने नागरिकांत असुरक्षिततेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले। रविवार 23 मार्चला रात्री महेंद्र टिकाराम बर्वे हे रात्री जेवण करून फिरायला गेले होते, परंतु रात्री ते घरी परतलेच नाही। सकाळी स्थानिक नागरिकांना पानतावणे कॉलेज जवळील हर्डे लेआउटच्या जागेतील रस्त्यावर मृतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली। कन्हान पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पाहिले असता महेंद्र बर्वे यांची कुणीतरी अज्ञात आरोपींनी चाकूने सपासप वार करून रक्तबंबाळ करीत डोक्यावर मोठ्या दगडाने ठेचून निर्दयी हत्या केल्याचे पोलिसांच्या निर्देशनात आले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता मेयो शासकीय रुग्णालय नागपूर येथे पाठविले आहे। महेंद्र बर्वे हा नगरपंचायत कांद्री येथील कंत्राटी कर्मचारी असून लोकांना व्याजाने पैसे द्यायचा। पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून काही लोकांनी त्यास रात्री बोलावून पैशाच्या वादात भांडण करून त्याच्यावर चाकूने सपासप वार केल्याने तो रक्तबंबाळ खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर मोठ्या दगडाने ठेचून निर्दयी हत्या केल्याची असल्याचे नागरिकांत चर्चा आहे। कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व स्थाऊ अशा नागपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करीत संशयित 2 आरोपींना ताब्यात घेतले असून हत्येचे कारण व आरोपीचा शोध घेत आहेत। कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत 2025 या नवीन वर्षात दिनांक 15 फेब्रुवारीला कोळसा खदान नंबर 6 रात्री दारुड्या मुलाने जन्मदाता आईला मारहाण करून हत्या केली। तसेच दिनांक 23 मार्चच्या रात्री युवकास चाकूने वार व दगडाने ठेचून हत्या केल्याने गुन्हेगार डोक्यावर चढत असल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आज दिनांक 24 मार्चला दुपारी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, स्थाऊ अशांना ग्रामीण पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे व कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना तात्काळ आरोपीला अटक करून योग्य कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत।